करता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि आज त्यांना ती पोचपावती मिळते. एकदा जरा जोरदार टाळ्या. सचिन आयरे सर, सचिन आयरे सर इथे उपस्थित आहेत. मी जसं म्हणत होतो की सामान्य व्यक्ती पण असामान्य गोष्टी करणं, गिर्यारोहण करणं फार क्वचित लोकांना जमतं. त्यातल्या त्यात रोजच्या रोज यंगस्टर आता ट्रेकिंगच्या नावावर बऱ्याच ठिकाणी निघतात. मग त्यात आपण ऐकतो की काही ना काहीतरी घडलं, चुकीची गोष्ट घडली किंवा कुठे ना कुठेतरी जे घडायला नाही हवं होतं ते घडलं. पण गिर्यारोहण ह्या गोष्टीचं व्यवस्थितरित्या अभ्यास करून त्याचं व्यवस्थित शिक्षण घेऊन आणि ती गोष्ट आत्मसात करून सर्वांपर्यंत ती गोष्ट पोहोचवण्याचं कार्य आयरे सरांनी आजपर्यंत केलेलं आहे. जोरदार टाळ्या आयरे सरांसाठी. पूजा हटकरजी इथे उपस्थित आहेत. रोहन शेट्टी यांच्यासोबत 2 लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांचं नाव आहे. त्यांचं सुद्धा म्हणजे म्हणतो ना गिर्यारोहण हेच त्यांचा विषय म्हणायला हरकत नाहीये. तर गिर्यारोहण हा विषय असताना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव येणं साधी सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे जरा जोरदार टाळ्या नक्कीच पूजा मॅम साठी झाल्या पाहिजेत. रमेश वासगे साहेब इथे उपस्थित आहेत. नाही आहेत? बरं, पुढे वळूया आपण. कृष्णकुमार राणे सर इथे उपस्थित आहेत. त्यांची ओळख आपण नक्कीच त्यांना मोमेंटो देऊया, त्यांची ओळख करून देऊया. इंटरनॅशनल लेवलवरती म्हणजे फक्त मुंबई आणि महाराष्ट्र पुरतं नव्हे तर भारताचं नाव संपूर्ण विश्वात पाया भक्कमपणे रोवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ह्या एका व्यक्तीने केलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलवरती भारताचं नाव धावपटू म्हणून जर कोणी नावलौकिकास आणलं असेल तर ते म्हणजे कृष्णकुमार राणे सर इथे आहेत. 100 मीटर्स, 400 मीटर्स, लॉंग जम्प आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा तुमच्या नावावरती आहे. नॅशनल रेकॉर्ड तुमच्या नावावरती आहे. तो म्हणजे 100 मीटर्स रेसचा 10.32 सेकंड मध्ये नॅशनल रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. ते स्वतः सुद्धा प्रयत्न करतायत की तो नॅशनल रेकॉर्ड पुन्हा मी तोडू, कसा तोडू यासाठी ते मेहनत करतायत. आणि नक्कीच सर शुभेच्छा असतील मराठी बाणा या ग्रुपच्या वतीने आपला. तसेच आसावरी परमारजी इथे उपस्थित आहेत. बॅडमिंटन या क्षेत्रात नावलौकिकास आलेलं एक व्यक्तिमत्व. म्हणजे आपण सध्या ऑलिम्पिक्सच्या माध्यमातून जाणतोय बरीचशी नावं आपल्या समोर येतात. PV सिंधू येतं, सायना नेहवाल येतं आणि बरीचशी अशी नावं आहेत जी येतात. पण त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आसावरी जी आहेत. बऱ्याचशा बॅडमिंटनच्या टुर्नामेंट्स मधनं आपलं नाव, आपल्या शहराचं नाव, आपल्या देशाचं नाव उच्च स्तरावरती नेण्याचं कार्य त्यांनी नेहमीच केलेलं आहे. आणि मला वाटतं मराठी बाणा या परिवाराच्या वतीने आपण त्यांना काय देऊ शकतो तो जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. तसेच एक्स्ट्रीम लेफ्टला एक व्यक्ती इथे उभे आहेत. मगाशी ते म्हणाले आय एम 61 स्टिल आय फील आय एम 16. पटवर्धन सर इथे आहेत. म्हणजे या भारत देशात रफी यांचे चाहते किती आहेत मला ठाऊक नाही. पण मोहम्मद रफी यांचं एक चाहता मी माझ्या डोळ्यात देखत पाहिले ते म्हणजे पटवर्धन सर. मोहम्मद रफी यांचे जे यांच्यावरती जे कार्यक्रम होतात म्हणजे मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये मोहम्मद रफीजींची अदा जर कोणाकडनं ऐकायची असेल, मोहम्मद रफीजींना ज्यांनी नाही पाहिलं त्यांना जर गाण्याच्या माध्यमातून मोहम्मद रफी पाहायचे असतील तर ते पटवर्धन सर इथे आहेत. संगीत सेवा गेली अनेक वर्ष ते करतात. भारतात, भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी त्यांनी आपले कार्यक्रम केलेले आहेत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रसिक श्रोत्यांपर्यंत ते पोहोचतात. त्यामुळे मला वाटतं ही सर्व मंडळी जिथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने त्यांचं कोड कौतुक आपण फक्त टाळ्यांनी त्यांना करू शकतो. आपण अजून काय देणार, पण जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांचं अभिनंदन इथे करूया. सर मगाशी सेल्फीचा विषय सुरू होता पण एक नक्कीच सगळ्यांचा एक फोटो झाला पाहिजे. कारण सर्व ही आपल्यातीलच व्यक्ती आहेत, आपल्यातीलच मंडळी आहेत ज्यांनी सामान्य असून सुद्धा असामान्य गोष्ट करून दाखवली आहे आणि ते कार्य सर्वांपर्यंत पोहोचवलंय. तसेच सर आपणाला दाखवून देणार नाहीये. आपल्या हस्ते आपण सर्वांना इथे मोमेंटो दिलेला आहे. पण क्षीरसागर सरांच्या वतीने आणि संपूर्ण मराठी बाणा परिवाराच्या वतीने निळकंठ शेळके साहेबांना आपण एक छोटीशी भेट इथे देणार आहोत मराठी बाणा या परिवाराच्या वतीने.
तसेच पवार साहेबांना विनंती करेन की मेश्राम साहेबांना सुद्धा आपण ही सुंदरशी भेट इथे द्यायची आहे. नक्कीच ही एक आठवण सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. आपण सर्वांना एक खुशखबर आहे. ती खुशखबर अशी की क्षीरसागर सर म्हणालेत की आपण सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण एक 5 मिनिटांचा अवधी घेणार आहोत, जो 5 मिनिटांचा अवधी 10 मिनिटांपर्यंत चालेल आणि 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाच्या दिशेने वळणार. या कार्यक्रमात आपण मध्यांतरानंतर पुन्हा एकदा वळतोय. मध्यांतरापर्यंत आपण बरीच धमाल मजा मस्ती केली, आनंद लुटला. पण मध्यांतरानंतरचा काळ असा असतो की जेव्हा आपल्याला फक्त धमाल करायची असते. पण ही धमाल करणार कशी? पण धमाल करण्यापूर्वी या कार्यक्रमाची म्हणजे मध्यांतरानंतरची सुरुवात त्या दैवतेचं आठवण करून करूया. कारण आपण जसं म्हणतो की कोणतेही कार्य सुरुवात करण्याआधी आपण त्या दैवताचं नाव घेतो, तसंच ह्या कार्यक्रमाच्या मध्यांतरानंतरच्या कार्यक्रमाचं पुन्हा एकदा आपण त्या देवाचं नामस्मरण करूया, देवाचं नाव घेऊया आणि ह्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. खरं असं म्हणतात की प्रत्येक व्यक्ती देव शोधत बाहेर निघतो. कोणी मंदिरात जातो, कोणी मस्जिद मध्ये जातो, तर कोणी अजून बऱ्याच ठिकाणी जातो, चर्च मध्ये जातो. पण आपण इतके देवभोळे आहोत की एक गोष्ट आपण विसरतो की आपल्या अंतरात सुद्धा एक देव आहे. तो का आपण विसरतो? आपल्या मनात किंवा आपल्या शरीराच्या आत सुद्धा देवाचा एक वास असतो, तो आपण का विसरतो? तसंच जर आपण एक गोष्ट विचार केली की देवळात जाण्यापेक्षा आपल्याला भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये जो देव लपलाय त्याला शोधण्याचं कार्य केलं तर कदाचित आपल्याला कळेल की ह्या जगात किती दुःख आहेत, क्लेश आहेत, यातना आहेत, जे त्या देवालयात जाऊन सुद्धा पूर्ण होतात की नाही मला माहित नाही. पण एखाद्या व्यक्तीचं दुःख जाणून घेतलं तर कदाचित ते दुःख कमी होण्याचं कारण आपण असू. त्यामुळे माझी इतकीच आपल्या सर्वांना सांगायची इच्छा असेल की जर देव शोधायचा असेल तर देवळात जाऊ नका. आपल्याला जे व्यक्ती भेटतात त्यांच्यामधला देव शोधा, जाणून घेऊया. त्याच देवापर्यंत सुंदरशी गाण्याच्या रूपाने एक भेट देण्यासाठी येत आहेत हंस कुमारजी, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर बिहारचे. म्हणजे बिहारहून ते इथपर्यंतचा प्रवास गाठत आलेत. गेली 3 वर्ष ते मुंबईत आहेत. ते म्हणाले की मी जरी बिहारचा असलो तरी माझं मन मराठी आहे. राठोड मॅडमनी जसं म्हटलं, इथे येणार प्रत्येक व्यक्ती हा मराठी आहे, मराठी बांधव आहे. तर त्याने म्हटलं की मला गाणं गायचंय पण ते सुद्धा त्या देवालाच अर्पण करायचंय. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात की देहाची तिजोरी कोणती आणि तो भक्तीचा ठेवा कोणता. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडतार देवाता उघडतार देवा, उघडतार देवाता उघडतार देवा. दूध डोले मिटुनी जात मांजराची, मनी चोर त्याच्या काळे भीती चांदण्याची. सडावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडतार देवाता उघडतार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याते त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची
कैसी घडे लोक सेवा उघडतार देवाता उघडतार देवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा विलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधाचा तोड सावरावा उघडतार देवाता उघडतार देवा देहाची तिजोरी भक्तीच्याच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडतार देवाता उघडतार देवा उघडतार देवाता उघडतार देवा. थैंक यू सर. मेरे सर 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 माइक लेके आइए, माइक लेके आइए. हीच पॉवर आहे आपली. बहुत खूप हंस. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, थोडंसं भाऊक वातावरण झालंय आणि वेळ संध्याकाळची, त्यामुळे मी पुन्हा थोडासा मूड बदलवतो आणि हेच गाणं थोडंसं वेगळ्या पद्धतीने ऐकवतो. माझे मित्र सुभाष पटवर्धन. हे गाणं माझी बायको सोडली तर बाकीवरती ॲप्लिकेबल होतील हा तुम्ही विचार करा. बाय द वे हे गाणं यशवंत देवानी लिहिलेलं आहे. एक पहिला देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा. पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा मरण धाड देवाता मरण धाड देवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट हिची एक इच्छा हाती झाडून धरावा मरण धाड देवाता मरण धाड देवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. हिच्या बोलण्याने घरची मोलकरी नाही गेली हिच्या बोलण्याने घरची मोलकरी नाही गेली स्वयंपाकही गेला पाळी मजवरीच आली. मी असून घरचा स्वामी दास का ठरावा मरण धाड देवाता मरण धाड देवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. आणि शेवटी तर तिने काय कहर केला आता ऐका. काल हिने पूजा केली वट पौर्णिमेची काल हिने पूजा केली वट पौर्णिमेची माझी कैद निश्चित झाली 7 जन्माची
माझी कैद निश्चित झाली 7ही जन्माची. माझा दुर्भाग्याचा आणिक हवा का पुरावा. मरण धाड देवा आता मरण धाड देवा. पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा. पत्नीची मुजोरी हिची नित्य सेवा. मरण धाड देवा आता मरण धाड देवा. मरण धाड देवा आता मरण धाड देवा. नाही, या गाण्याची मजा फक्त एकदाच घ्यावी. परत परत घेतली तर अजीर्ण व्हायचं पुरुषांना. सर माझी व्हॅलिडिटी आहे ना अजून. पण इथे जे सुंदरचं गाणं ज्यांनी गायलं, खऱ्या अर्थाने पटवर्धन सरांनी त्याचं विडंबन केलं, एक वेगळं स्वरूप तुमच्यापर्यंत पोहोचवलं. पण खरं गाणं नाही, पण आज इथे तुमच्याकडून पोहोचलं. व्हिडिओ लगेच पोस्ट करा फेसबुकवर, पटवर्धन सरांना टॅग करून आपोआप बायकोपर्यंत पोहोचेल. पण मी जसं म्हटलं की हंसकुमारजी यांनी मराठी बोलता येत नाही पण मराठी गाणं किती छान गाता येतं ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण कुमार सर. सर प्लीज इथे यायचंय. किशोरीजींना विनंती करेन की आपल्या मराठी बाणाच्या परिवाराच्या वतीनं ही सुंदरशी भेट त्यांना द्यायची. तसेच कुंदनजी इथे उपस्थित आहेत. कुंदनजी कुठे आहेत? कुंदनजी प्लीज या ना इथे. लोडर म्हणून जरी काम करत असले तरी आज बॅक स्टेज म्हणून महत्वाचा घटक जर कोण असेल तर अजय साटमजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक छोटीशी भेट सरांना इथे द्यायची.